लहान बाळ असलेल्या बायकोचा ओढणीने फास लावून का मारले? कारण ऐकूनच धक्का बसेल. पुणेमधील सत्य घटना. पती आणि पत्नी यांच्यामध्ये घरगुती कारणावरून बऱ्याचदा वादविवादाच्या घटना घडतात. मात्र या किरकोळ वादामधूनच खुनासारख्या गंभीर घटना घडतात. राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या हवेली तालुक्यामधील आर्वी या गावामध्ये एका विवाहितेला तिच्या पतीने ओढणीने गळा आवळून फास दिला. घरगुती वादातून पत्नीचा खून करून एका चिमुकल्या मुलाला अनाथ करून तो नीच पती तुरुंगामध्ये गेला. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मंगल दादासाहेब पवार या मध्यम वयाच्या महिला पंधरे तालुका बारामती येथील मूळ रहिवासी. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या आपल्या मुलासोबत राहत होत्या. त्यांना अनिकेत नावाचा मुलगा आणि ऋतुजा नावाची मुलगी होती. दोन्ही मुलं वयामध्ये आलेली होते. मुलगा अनिकेत हा पूर्वी सलूनचा व्यवसाय करायचा आणि त्या मिळालेल्या पैशामधून आई आणि बहिणीला काही कमी जास्त लागेल ते बघून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गावाजवळ काम करण्यासाठी मिळालेला पैसा अनिकेतला कमी पडत होता. म्हणून तो एका नातेवाईकाच्या ओळखीने पुणे शहरानजीक असलेल्या शेवाळवाडी हडपसर द प्लस युनिसेक्स सलून येथे कामाला गेलेला होता. तो रोज येऊन काम करत होता. दरम्यान मंगलताई पवार यांनी नातेवाईकांच्या मदतीने ऋतुजाचे लग्न आर्वी गावामधील अक्षय तावरे याच्याबरोबर दिनांक 16 मे 2023 रोजी लावून दिले. नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्ट मंडळी यांनी चांगल्या पद्धतीने तो विवाह सोहळा पार पडला. अक्षयचे हे खेड शिवापूर जवळील कोंडणपूर फाटा येथे सलूनचे दुकान होते. अक्षयला या सलूनमध्ये बऱ्यापैकी पैसे मिळायचे. त्यातून त्याचा प्रपंच चालायचा. एकंदरीत अक्षय आणि ऋतुजा यांचा चांगल्या प्रकारे संसार गाडा सुरू झाला. सुरुवातीचा वर्ष 1.5 वर्षांचा कालावधी चांगला गेला. यावेळी त्या दोघांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होत असायचे. अक्षय हा ऋतुजाला अधूनमधून त्रास द्यायचा. म्हणून ऋतुजा ही गोष्ट आई मंगल आणि भाऊ अनिकेत यांना सांगायचे. त्यावेळी आई आणि भाऊ तिला समजून सांगायचे. दरम्यान ऋतुजाला दिवस गेले. या कालावधीतही अक्षय तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. ऋतुजा हे आपला आजचा दिवस वाईट असला तरी किमान उद्या चांगला जाईल या आशेवर जगत होते. असेच दिवसामागून दिवस चाललेले होते. दरम्यान अक्षयने एके दिवशी ऋतुजाबरोबर भांडण केले आणि तिला मारझोडही केली. कालांतराने ऋतुजा बाळंत झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सगळ्या नातेवाईक पै पाहुण्यांनी त्या मुलाचे नाव युवराज ठेवले. 1-2 महिन्याचा असाच कालावधी निघून गेला. पुन्हा अक्षय तावरे याने ऋतुजासोबत भांडणे करण्यास सुरुवात केली. मग मात्र ऋतुजा वैतागून गेली. तिने ही गोष्ट आपली आई आणि भावाला कळवली. मग त्या दोघांनी अक्षयला घेऊन समजावून सांगितले. परंतु तेवढ्यापुरते 4-8 दिवस गेले. तोपर्यंत अक्षय शांत राहिला आणि पुन्हा त्या दोघांची भांडणे पुन्हा सुरू झाली. मग मात्र ऋतुजा कंटाळून आणि तिने आपल्या भावाला सांगितले की मला माझा नवरा अक्षय मारहाण करतो. माझा शारीरिक आणि मानसिक छळ करून मला संपवण्याची भाषा करतो. मग अनिकेत चिडून पुण्यामधून काम करून ऋतुजाच्या घरी आला. त्यावेळी अनिकेत समोरच अक्षयने ऋतुजासोबत भांडणे करून शिवीगाळ केली. तुम्हा दोघांना बघून घेतो अशी धमकी दिली. मग रागाने अनिकेत आपली बहीण ऋतुजा आणि तिच्या लहान बाळाला घेऊन पंधरे येथे आपल्या गावी आला. त्यानंतर 2 महिन्याच्या कालावधीमध्ये अक्षयने ऋतुजाला एकही फोन केला नाही. तुझे काय चालले आहे किंवा तू कशी आहेस याबाबत विचारपूस केली नाही. अखेर ऋतुजाची आई आणि भाऊ यांनी आपल्या ओळखीच्या नातेवाईकांच्या ओळखीने बारामती येथील महिला आयोग यांच्याकडे तक्रार अर्ज केला. तक्रार अर्ज केल्यावर वकिलांकडून अक्षयला नोटीस पाठवण्यात आल्या. नोटीसवर दिलेल्या तारखेला अनिकेत, ऋतुजा, आई मंगल, अक्षयची आई रोहिणी असे सर्वजण महिला आयोग बारामती या ठिकाणी जमले होते. तिथे दोघांच्या घरच्या मंडळींच्या संमतीने समझोता केला. त्यानंतर ऋतुजा हे अक्षयसोबत आर्वी गावी येथे आले. त्यानंतर पुन्हा 1.5 महिना
असाच निघून गेला. पुन्हा त्या दोघा पती पत्नीमध्ये भांडणे सुरू झाले. दिवसेंदिवस त्या दोघांच्या भांडणाचे प्रमाण वाढू लागले होते. साधारणपणे एप्रिल महिन्यात अनिकेत हा बहीण ऋतुजा हिला पंधरे गावच्या यात्रेसाठी आणण्यासाठी गेलेला होता. तो अक्षयला विचारून ऋतुजाला घेऊन आला. यात्रा झाल्यावर ती माहेरीच राहत होती. त्या काळातही अक्षयने ऋतुजाला एकही फोन केला नाही. म्हणून ऋतुजाने अक्षयला फोन केला. तेव्हा अक्षय तिला म्हणाला की मला आता वेळ नाही. तेव्हा अनिकेत हा ऋतुजाला घेऊन सासवड येथे आला. दिनांक 4 मे 2026 या दिवशी अक्षय हा आर्वी गावी आला. असाच 10-12 दिवसांचा कालावधी निघून गेला. त्यानंतर ऋतुजाची आई मंगल गुरुवार दिनांक 18 मे 2026 रोजी ते दिनांक 25 मे 2026 रोजी पंधरे गावी आले. मंगलबाई घरी आल्यावर तिने आपला मुलगा अनिकेतला सांगितले की मी ऋतुजा दीदीच्या घरी राहत असताना जावई अक्षय हा माझ्यासोबत कधीच बोलला नाही, परंतु माझ्यासमोर तो ऋतुजाला मारहाण आणि शिवीगाळ करत असायचा. बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळपासून अक्षय आणि ऋतुजा या दोघांची कडाक्याची भांडणे झाली होते. दुपारच्या दरम्यान भांडणे इतकी टोकाला पोहोचली होती की अक्षय तिच्यावर चिडलेला होता. त्याने तिच्या अंगावरील ओढणीने गळावळून तिला ठार मारले. ती बचावासाठी आरडाओरडा करू लागली. या आवाजाने शेजारी पाजारी जमा झाले. तेव्हा ते निश्चित पडलेले होते. आजूबाजूच्या लोकांनी तिला कोंढणपूर फाट्याजवळील श्लोक हॉस्पिटल येथील दवाखान्यामध्ये औषधोपचार कामी नेले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी ती मयत असल्याबाबत सांगितले. अनिकेत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अक्षय विरुद्ध राजगड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 236/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103-85 अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम, पोलीस हवालदार सागर कोंढाळकर, नाना मदने, चंद्रशेखर हगवणे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र गव्हाणे, समीर भालेराव, अक्षय नलवडे, पप्पू शिंदे आदी सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.